हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण लेसन नंबर स्कॉलरशिपचा लेसन नंबर 3 आपण आज स्टार्ट करणार आहे. फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू आणि एक्सपांडेड फॉर्म असं हे सगळं आपण याच्यात कव्हर करणार आहे. आता फेस व्हॅल्यू तुम्हाला माहीत नसेल, प्लेस व्हॅल्यू तुम्ही शिकलाय. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, इथे हा 3 इथे 300 आहे ह्याची प्लेस व्हॅल्यू, इथे 3000 आहे आणि तिथे किती आहे 30 लाख आहे. तरी पण त्याची फेस व्हॅल्यू काय असणार आहे 3च आहे. ह्याची पण 3च आहे, ह्याची पण 3च आहे. कळलं? म्हणजे ज्या प्लेसला जो नंबर तिथे त्याची फेस व्हॅल्यू नाही होत, इथे ह्याची फेस व्हॅल्यू काय आहे 2 आहे. 3ची फेस व्हॅल्यू 3 आहे. 7ची इथे 700 जरी असला तरी ह्याची फेस व्हॅल्यू काय आहे 7 आहे. सो आपण प्रॉब्लेम एक्सरसाइज 3.1 आपण सॉल्व करू. इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2 इज 20,000. या खालच्या नंबर्समध्ये 2ची प्लेस व्हॅल्यू 20,000 कुठे आहे? इथे बघा 200ला आहे, इथे 10th प्लेसला आहे, इथे 100 प्लेसला आहे, इथे कुठल्या प्लेसला आहे 10,000 प्लेसला आहे. सो ह्याची प्लेस व्हॅल्यू इथे काय झाली 20,000. सो फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 इन द नंबर. आता बघा 3 कुठे कुठे आहे, डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 3 म्हणजे 3 दोन ठिकाणी आहे आणि डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन. आता इथे या 3ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 30 आणि ह्या 3ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 30,000. बरोबर 30,000. तर 30,000 मायनस 30 करा, किती होईल 29,970. सो सेकंड ऑप्शन मार्क करा. द सेम डिजिट ऑकर्स इन द बॉक्सेस इन द नंबर 3478. म्हणजे बॉक्सेसमध्ये कुठला तरी सेम डिजिट येणार आहे, तो कुठला आहे? तर त्याची कंडिशन काय दिली बघा, द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ दोज डिजिट इज 5400. म्हणजे हा जो नंबर येणार आहे तर द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू, दोघांच्या प्लेस व्हॅल्यूमध्ये फरक कितीचा असणार आहे 5400चा. मग विच डिजिट शूड रिप्लेस द बॉक्सेस. बरोबर असं विचारलं आहे. तर आपण इथे सॉल्व करून बघूयात. इथे बघा काय सांगितलं आहे की हा 34 नंबर दिलेला आहे आणि इथे 2 डिजिट आपल्याला हवेत कुठले तरी. बरोबर, आणि पुढचा नंबर आहे 78. आता पहिला आपण ऑप्शन एक घेऊन बघूयात. 4 दिलेला आहे. समजा इथे आपण 4 घेतला समजा, तर ह्या 4ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे 4000 आणि या प्लेसची असणार आहे 400. तर ह्याच्यामधला डिफरन्स किती येणार आहे 3600. आपल्याला किती हवा आहे 5400. तर आपण एकदा 6 घेऊन बघूयात काय येतं. सो इथे 3 4 6 6 7 8. मग ह्या 6ची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे 6000 आणि या 6ची 600. तर आता हे डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन करायचं. 0 0 10 मायनस 6 इज 4 आणि इथे हा इकडे एक बॉर्डर येतो, इथे 5 5 आहे तसंच खाली येणार. सो 5400 हे आपलं आलं आहे. म्हणजे इथे कुठला डिजिट हवा आहे 6 नंबर डिजिट हवा आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. पुढचं बघूयात काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स ॲट द टेन्स अँड लॅक प्लेसेस इन द नंबर. म्हणजे काय विचारलं आहे, टेन्स आणि लॅक प्लेसमधला प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स किती आहे. आता टेन्स प्लेस कुठला आहे, डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट ॲट द टेन्स म्हणजे काय आहे 1 आहे. सो आपण हे लिहून घेऊ, इथे 10 लिहून घेऊ. आणि कुठला आहे लॅक्स प्लेसेस, लॅक कुठला आहे, ही 100ची झाली, ही 1000ची, ही 10,000ची, ही लॅकची, म्हणजे ही 7. बरोबर. सो हे काय येणार आहे 7 लाख येणार आहे. 7 0 0 0 0 0 आणि ह्याच्यातनं आपल्याला काय मायनस करायचं आहे, हे बघा ही 7 लाख ही झाली आणि मायनस काय करायचं आहे 10 करायचं आहे. सो हे आपण 10 मायनस करू, किती येणार आहे हे 10 मायनस केल्यावर 0, इथे 10 मायनस 1 इज 9, इथे 9 येणार आहे, इथे 9 येणार आहे, इथे 9 येणार आहे, इथे 6 येणार आहे. सो हे 9 9 9 6. सो किती आलेलं आहे 6,99,990. सो फर्स्ट ऑप्शन आला आहे आन्सर. हे मार्क करून घ्या. कळलं डिफरन्स म्हणजे प्लेस व्हॅल्यू. तुम्ही हे आन्सर बरोबर तुमचं काढलं की तुमचं बरोबर आन्सर पण तुमचं बरोबर येईल. तुम्हाला एकदा कळलं की नक्की काय करायचं आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय विचारलं आहे. फिफ्थ क्वेश्चन बघूयात. व्हॉट विल बी द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 10,000 प्लेस. 10,000 प्लेसला काय आहे 5 आहे. 5 म्हणजे काय 50,000. ठीक आहे, 5th नंबरचं सोडवतो आहे आपण 50,000. बरोबर.
त्याच्यानंतर काय विचारलं आहे, अँड द फेस व्हॅल्यू. आता इथे बघा बघा काय विचारलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द 100 प्लेस इन द नंबर. ह्या नंबरमध्ये 100 प्लेसला काय आहे, 2 आहे. सो याची फेस व्हॅल्यू पण काय आली, 2 आली. 200 नाही, फेस व्हॅल्यू विचारलं आहे, प्लेस व्हॅल्यू नाही. सो हे आलं आहे 2. आणि मग ह्याचं काय विचारलं आहे, प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सो हे 50,000 आहे. 50,000ला 2ने मल्टिप्लाय किती होणार आहे, 50,000 डबल केलं तर किती होणार आहे, 1 लाख होणार आहे. सो फोर्थ ऑप्शन इज आवर आन्सर. फोर्थ ऑप्शन मार्क करा. ओके, पुढे बघा, इन द नंबर. आता हा नंबर दिलेला आहे, इथे स्टार दिलेले आहेत. द सेम डिजिट ऑकर्स इन द प्लेस ऑफ ॲस्टेरिस्क. इथे म्हणजे हे जे आहेत स्टारचे साईन आहेत, तिथे एकच नंबर कुठला तरी हवा आहे आपल्याला. इफ द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यूज इज 39,960, विच डिजिट शुड रिप्लेस. म्हणजे त्या दोघांमधला डिफरन्स जर 39,960 येत असेल तर ते डिजिट कुठलं आहे ते बघायचं आहे. तर आता आपण 6 डिजिट घेऊन बघू. पहिला डिजिट घेऊन बघूयात ऑप्शनमधला. सो इथे बघा 6 6 5 4 6 3. आता ह्याची प्लेस व्हॅल्यू आणि ह्याची प्लेस व्हॅल्यू. ह्याची काय आहे इथे 60 आणि ह्याची काय आहे 60,000. 60 पुढे 30. ठीक आहे, हे मायनस केल्यावर काय येणार आहे, 10 - 6 इज 4. इथे 9, इथे 9 आणि इथे 5. सो 59,940. पण आपल्याला काय हवं आहे, 39,960 हवं आहे. सो आपण 3 घेऊन बघूयात एकदा. बघा इथे 6 3 5 4 3 3. इथे 30 आणि इथे 30,000 आहे. पण 30,000 नाही, आपल्याला 39,000 हवं आहे. म्हणजे ह्याचा आता आपण एकदा लास्ट ऑप्शन फोर्थ ऑप्शन घेऊन बघूयात. ठीक आहे, सो फोर्थ ऑप्शन घेतल्यावर काय होणार आहे, 6 4 5 4 4 3. ह्याच्यातला आणि ह्याच्यातला डिफरन्स फाइंड करायचा आहे. सो 40,000 मायनस 40. थोडंसं इथे हे सॉल्व करताना लॉजिक लावा. म्हणजे काय आन्सर, आपल्याला आन्सर ऑलरेडी माहिती आहे. मग कुठला असा नंबर आहे की जो घातल्यावर आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. तर हे बघा, आता 39 तुम्हाला माहिती आहे, 40,000मधनं कुठलाही छोटा एखादा डिजिट मायनस केला आपण तर त्याचा 39,000पर्यंत आन्सर येणार आहे. सो ऑप्शन 4. इथे स्कॉलरशिपला तुम्हाला जास्त वेळ नसतो सोडवायला. सो पटकन लॉजिक लावायचं की काय आन्सर असू शकतो, कुठला नंबर असू शकतो आणि मग ते आन्सर द्यायचं. एवढा सोडवायला वेळ घालवायचा नाही. सो इथे बघा 10 - 4 इज 6. इथे येणारे 9, इथे येणारे 9 आणि इथे येणारे 3. सो 9 9 3. सो 39,960 आलं आहे आपलं. सो कुठला डिजिट येणार आहे तिथे, स्टारच्या इथे फोर्थ. सो हे फोर्थ ऑप्शन मार्क करून घ्या. पुढे बघा, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स हॅविंग द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यूज इन द नंबर. आता इथे बघा, ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू. स्मॉलेस्ट प्लेस व्हॅल्यू कशाची आहे, इथे 5ची आहे आणि ग्रेटेस्ट कशाची आहे, 2ची आहे. मग प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू. म्हणजे 20,000 इंटू काय करायला लागणार आहे, 5 करायला लागणार आहे. सो ते आपण सोडवूयात. 20,000 इंटू 5. सो 5 0 0 0 5 0 0 5 0 0 5 2 10. सो हे किती आलेलं आहे, 1 लाख आलेलं आहे. सो 1 लाख इथे कुठला ऑप्शन आहे आपल्या इथे, फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करून घ्या. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स इन थाउजंड्स अँड टेन्स प्लेसेस इन द नंबर अँड द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन द 100s अँड 10 प्लेसेस. म्हणजे 2 आता बघा, थोडंसं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा. आपण पहिलं सॉल्व करूयात आधी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम, म्हणजे सम म्हणजे काय, ॲडिशन ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट्स इन 1000 अँड 10 प्लेसेस. 1000ला कुठला आहे, 6 आहे. सो आपण तो लिहून घेऊयात. 6,000 येईल, म्हणजे 6,000 येईल, बरोबर. अँड 10 प्लेसेस, 10 प्लेस काय आहे, 8 आहे. सो हे 80 लिहून घेऊ आधी. आता काय विचारलं आहे, ह्याची सम, या दोघांची सम काय येणार आहे, 6,080 येणार आहे, बरोबर. 6,080. पुढचं काय विचारलं आहे, अँड द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन 100. 100ला काय आहे, 500 अँड 10 प्लेसेस 80 आहे. सो 580. हे दुसरं काय येणार आहे, 580. आता काय विचारलं आहे, हे आपलं करून झालं सम, दोघांची सम करून झाली आपली.
आता काय विचारलं, ह्या दोघांमधला डिफरन्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, म्हणजे ह्या जी सम आहे हे आणि हे, या दोन आपल्या सम आहे, तर ह्याच्यातला डिफरन्स काय आहे तो फाईंड करायचा आहे. सो काय करायला लागलं आपल्याला, 6080 मायनस 580 करायला लागेल. सो 08 मायनस 80, 10 मायनस 5 इज 5 आणि इथे आला 5. सो 5500 आहे का ऑप्शन, बघा इथे खाली आहे, सेकंड ऑप्शन आन्सर आलेलं आहे. कळलं आहे तुम्हाला? हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, परत एकदा मी समजून सांगते. हे डिफरन्स बिटवीन सोडून द्या, ठीक आहे. सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन 1000 अँड 10 प्लेस. 1000 प्लेसची प्लेस व्हॅल्यू 6000 आहे आणि 10 प्लेसचं काय आहे 80 आहे. ह्याचं सम म्हणजे काय, ॲडिशन, या दोघांची ॲडिशन करून घेतली, ते लिहिलं आपण 6080, बरोबर. त्याच्यानंतर काय सांगितलं, द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन द हंड्रेड्स. 100 म्हणजे काय, 500 आहे आणि काय आहे 10 प्लेस, 10 प्लेसला काय आहे 8 आहे. सो 80 म्हणजे हे काय झालं 580 झालं. 2 नंबर आपले फाईंड करून झाले. आणि मग काय विचारलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स किती आहे, ते आपलं हे आन्सर आपण काढलेलं आहे. कळलं आहे? पुढचं बघूयात. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द नंबर 6,78,425. आता प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. प्लेस व्हॅल्यू, कुठली प्लेस व्हॅल्यू, 8. आता ह्याची 8ची प्लेस व्हॅल्यू इथे काय आहे आपण लिहून घेऊ. 8ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, इथे बघा 8 कुठल्या प्लेसवर आहे 1000. सो 8ची प्लेस व्हॅल्यू झाली 8000, बरोबर. आणि फेस व्हॅल्यू 8ची इथे फेस व्हॅल्यू काय 8च येणार आहे. सो काय येणार आहे आन्सर, हे 3 0 असेच आले, 8 8 जा 64. सो 64,000. सो 64,000 म्हणजे थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर, बरोबर. पुढचं सॉल्व करूयात. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 4 इन द नंबर, हा नंबर दिलेला आहे, ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5, असं विचारलं आहे. आता बघा, बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, म्हणजे 4ची आधी सम करायला लागेल, म्हणजे हा 4 आणि हा 4 याची आधी ॲडिशन करायला लागेल आपल्याला. तर हा 4 म्हणजे काय आहे 40 लाख, 40 लाख प्लस 4 म्हणजे 40 लाख 4, हा नंबर तयार होणार आहे आपल्याकडे, बरोबर. आणि ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 5, 5ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 50,000 आहे, बरोबर. सो कितीनी जास्त आहे असं विचारलं आहे. बाय हाऊ मच इज द सम, म्हणजे ह्या नंबरनी कितीनी जास्त आहे. सो काय करायला लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन करायला लागेल या दोन्हीचं, ठीक आहे. तर इथेच तुम्हाला मी सबट्रॅक्शन करून दाखवते. 4 मायनस, इथे बघा 4 मायनस 0 इज 4, 0, हा 0 तसाच येईल, हा 0 पण तसाच येईल. आता इथे 5 मायनस होतील का, नाही. सो इथे 10 मायनस 5 इज 5, इथे आले 9 आणि इथे आले 3. सो 39,50,004 म्हणजे कुठे आला आहे ऑप्शन, हा सेकंड ऑप्शन. सो आवर सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. सेकंड ऑप्शन मार्क करा. आता प्रॅक्टिस सेट 3.2 आपण सॉल्व करूयात. 8च क्वेश्चन आहेत फक्त, पटकन होऊन जातील, ठीक आहे. बघा, विच नंबर इज फॉर्म बाय 34 TL, TL म्हणजे काय 10 लाख, 2 TTH, TTH म्हणजे काय 10,000, TH म्हणजे 1000, 100, टेन्स आणि युनिट. तर आता कुठला नंबर तयार होईल असं विचारलं आहे, ठीक आहे. तर आपण युनिटपासून सुरुवात करूयात. युनिटला काय लिहायचं आहे 5, त्याच्यानंतर काय असतं टेन्स असतं, सो आपण 2 लिहून घेतला. त्याच्यानंतर 100 असतं, 100ला काय आहे 5 लिहून घेतला. 1000च्या प्लेसला काय आहे 4 लिहून घेतला. 10,000ला 2 लिहून घेतले. आणि 10,000 नंतर काय असतं लॅख असतं. सो हे 34 लाखच आहे, 10 लाख म्हणजे 34, म्हणजे ह्याच्याने नंबर काय येणार आहे 34 लाख, बरोबर, ठीक आहे. म्हणजे हे आलं आपलं 34,24,525. सो ऑप्शन कुठला आहे इथे, फर्स्ट ऑप्शन. तर फर्स्ट ऑप्शन मार्क करून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 ॲट द लिस्ट, म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये 5ची प्लेस व्हॅल्यू सर्वात कमी कुठल्या नंबरमध्ये आहे, तर जे युनिट प्लेसला असेल तिथे. म्हणजे इथे कुठे, इथे या सेकंड ऑप्शनमध्ये बघा 5 युनिट प्लेसला, म्हणजे सर्वात प्लेस व्हॅल्यू कमी कशाची, इथे या नंबरमध्ये 5ची प्लेस व्हॅल्यू कमी आहे. सो सेकंड ऑप्शन. इथे किती आहे 500 आहे, इथे आहे 5000, इथे आहे 50,000, मग इथे काय आहे 5 आहे फक्त. सो ही लिस्ट म्हणजे काय सर्वात कमी. पुढचं बघा, आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 5 × 1 प्लस
8 × 1000 + 7 × 10. आता इथे पहिले काय करायचं, सबट्रॅक्शन सोडवून मल्टिप्लिकेशन सोडवून घ्यायचे पहिले आणि मग काय करायचं, सगळ्याची ॲडिशन करायची. तर हे आपण रफ पेजवर सोडवूयात. ठीक आहे. आता बघा, हे मी लिहून घेते. 5 × 1 + 8 × 1000 + 7 × 10 + 4 × किती आहे हे, 50 म्हणजे 1 लाख + 6 × 100. आता बघा, 5 × 1 म्हणजे 5 येणार आहे, + 8 × 1000 म्हणजे 8000 येणार आहे, बरोबर, + 7 × 10 म्हणजे 70, + 4 × 1 लाख म्हणजे 4 लाख, + 6 × 100 म्हणजे 600. आता हे कशासारखा फॉर्म झाला आहे हा सांगा बरं, एक्सपांडेड फॉर्म झालेला आहे. तर एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण सर्वात पहिला मोठा नंबर लिहिणार आहे. सो इथे काय येणार आहे, पहिले 4 लाख येणार आहे. 4 लाख नंतर 10,000च्या प्लेसला काय आहे का, इथे काहीच नाही आहे. सो इथे काय येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर. 1000च्या प्लेसला काय आहे, 8 आहे. 100च्या प्लेसला 6 आहे. 10च्या प्लेसला 7 आहे आणि युनिटच्या प्लेसला 5 आहे. सो हे आन्सर, हा ऑप्शन बघा कुठे आहे, कितवा ऑप्शन आहे हा, 408675 4th ऑप्शन आहे. सो आन्सर मार्क करून घ्या, 4th ऑप्शन. ओके, नेक्स्ट बघूया. हाऊ इज द नंबर 2.5 लाख रिटर्न इन एक्सपांडेड फॉर्म. 2.5 लाख, बरोबर. 2.5 लाख म्हणजे काय येणार आहे, 2,50,000, बरोबर. 2,50,000. मग ते कसं लिहिणार, 2.5 लाख. तर बघा, 2 लाख म्हणजे इथे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे बघा. 2 × इथे काय दिलेलं आहे, 10,000 दिलेलं आहे, म्हणजे हे नाही येणार. 2 × 1 लाख दिलेलं आहे, हे येईल. पण ½ लाखला काय करायला लागेल आपल्याला, 5 × 10,000 आहे का, इथे नाही आहे. सो इथे बघा, थर्ड ऑप्शनमध्ये आहे 2 लाख, म्हणजे हे किती येणार, ह्याचा आन्सर 2 लाख, बरोबर. प्लस हे किती आहे, 50,000, म्हणजे हे टोटल मिळून काय होणार आहे, 2,50,000 आन्सर होणार आहे याचं, बरोबर. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. पुढचं बघूयात. The sum of the face values of 7-digit number with the same digit is 28. Find the product of the place values at the tens and thousand places of the number. हा प्रश्न कळलाय का तुम्हाला, बघा काय सांगितलंय, सम ऑफ द फेस व्हॅल्यूज सांगितलंय, बरोबर, ऑफ ए 7-digit नंबर विथ द सेम डिजिट्स इज 28. म्हणजे सम किती येते, 28 येते. म्हणजे 7 असे नंबर आहेत ज्याची सम केल्यानंतर, ज्याच्या फेस व्हॅल्यूची सम केल्यानंतर किती येते, 28 येते. 7-digit नंबर. तो 7-digit नंबर तो कुठला येऊ शकतो. आता बघा, 28 आणि 7 ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं रिलेशन दिसतंय का काही. 28ला आपण समजा 7ने डिवाइड केलं तर किती येईल, 28ला 7ने डिवाइड केलं तर 7 4 जा 28. म्हणजे 4 नंबर आपण घेऊन बघूयात. सो इथे आपण लिहूयात 4 4 4 4 7 टाइम्स, 1 2 3 4 5 6 आणि 7. तर आता काय सांगितलं, ह्या प्रत्येकाची फेस व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. आणि ह्याची समजा आपण ॲडिशन केली तर काय येणार आहे, 4 + 4 करूया. 4 + 4 इज 8, 8 + 4 इज 12, 12 + 4 इज 16, 16 + 4 इज किती येत आहे, 20, 20 बरोबर 24 आणि 28, बरोबर. म्हणजे सम आलं आपलं, ह्याचं सम किती आली ह्याची, 28 आली. आता काय विचारलं आहे, फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ॲट द टेन्स अँड थाउजंड प्लेसेस ऑफ द नंबर. टेन्स प्लेसला काय आहे, 4 आहे. टेन्स म्हणजे काय झाला तो नंबर, रफ पेजमध्ये लिहून घेऊ आपण. इथे बघा, हा नंबर तयार झाला, 4 4 4 4 5 टाइम्स झालं, 6 टाइम्स झालं आणि 7 टाइम्स. तर आता काय विचारलं आहे, फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ॲट द टेन्स, म्हणजे टेन्सला हे आहे अँड 1000 प्लेस, 1000ला हे आहे. आणि प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सो 4000 × 40 ह्याचा आन्सर विचारला आहे आपल्याला. सो आपण आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ. हे सगळं तर 0च येणार आहे, 0ने मल्टिप्लाय केल्यावर. खाली एक 0 ॲड होईल 40चा. सो 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 0 जा 0 आणि 4 4 जा 16.
सो 0,0,0,061. सो हे किती आलेलं आहे 1,60,000. तो 1,60,000 कुठे आहे बघा आन्सर आपला फर्स्ट ऑप्शन आहे 1,60,000. हे कळलं आहे सगळ्यांना. हे 444 मी का घेतलं 7 डिजिट नंबर लिहायचा होता आपल्याला आणि त्या 7 डिजिट सेम नंबर हवा होता आणि त्या नंबरची ॲडिशन आपल्याला 28 हवी होती. ठीक आहे. तो हे 7ने मी 28ला डिवाइड केल्यावर आपल्याला नंबर काय मिळाला 4. चला पुढचं करूयात. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2 दॅन दॅट ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. आता बघा हाऊ मेनी टाइम्स म्हणजे काय कितीने जास्त आहे. हाऊ मेनी टाइम्स म्हणजे इथे बघा डिजिट 2 इथे आहे कुठे आहे 2000च्या प्लेसला आहे आणि दॅन दॅट ऑफ द डिजिट 8 कुठे आहे इथे युनिट प्लेसला आहे. तर हे कसं सोडवायचं. चला पुढचा क्वेश्चन आपण रीड केला आहे. हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 2. आता इथे 2ची प्लेस व्हॅल्यू बघा किती आहे 2000 आहे बरोबर आणि 8ची किती आहे 8 आहे. तर किती टाइम्सनी 2000ची व्हॅल्यू 8पेक्षा जास्त आहे. तर त्याच्याकरता आपल्याला काय करायला लागेल 2000ला आपल्याला 8नी डिवाइड करायला लागेल बरोबर. सो आपण 8नी डिवाइड करून बघूया 2000ला किती येत आहे आन्सर. सो 8 किती येणार इथे 8 2 जा 16 येणार आहे. सो इथे किती झाले 20 - 16 इज 4. मग हा 0 आपण खाली घेतला बरोबर. सो 8 5 जा 40. मग हा 0 राहिला आहे तो आपल्याला खाली घ्यायला लागेल. सो 8 0 जा 0. सो किती आलेला आहे आन्सर आपला 250. सो आन्सर आहे का इथे फोर्थ ऑप्शन आपला आहे 250. टाइम्स म्हणजे काय किती टाइम्सनी 2ची प्लेस व्हॅल्यू जास्त होती 8पेक्षा. सो आपल्याला त्याच्याकरता डिवाइड करायला लागलं. नेक्स्ट बघा व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 and 6 इन द नंबर. व्हॉट इज द प्रॉडक्ट. आता 3चं इथे बघा किती आहे 30 आहे. 6ची किती आहे 6000 आहे आणि ह्यांची प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. सो आता बघा 6 3 जा किती येतं 18 येतं. स्मार्ट वेनी करू आपण जरा पटकन. 6 3 जा 18 आणि किती 0 आहेत 1 2 3 आणि 4. सो किती 0 येणार आहेत पुढे 1 2 3 4. सो 1,80,000. सो 1,80,000 कुठला आन्सर आहे 7 इथे आहे. सो थर्ड ऑप्शन लिहून घ्या सगळ्यांनी मार्क करून घ्या. लास्ट वन बघूयात. इन द नंबर 5,45,000 and 35 what will be the difference between the place value of the digit at 10,000 place. 10,000 प्लेसला आधी आपण लिहून घेऊ काय आहे 40,000 आहे अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द 10th place. 10th प्लेसला काय आहे 30 आहे. काय विचारलं आहे डिफरन्स विचारला आहे दोघांमधला. सो याचं सबस्ट्रॅक्शन करायचं. सो 0 10 - 3 इज 7. इथे राहिले 9 इथे राहिले 9 आणि इथे आले 3. सो 7 9 9 3. सो काय आलं आहे 39,970 थर्ड ऑप्शन. सो इथे आपल्याला प्रॅक्टिस आपला एक्सरसाइज 3 म्हणजे लेसन नंबर 3 आपला इथे स्कॉलरशिपचा संपलेला आहे. तुम्ही एकदा स्वतःहून सगळे प्रॉब्लेम परत एकदा सोडवायची प्रॅक्टिस करा कारण तिथे स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो प्रॉब्लेम सोडवायला. 1.5 तासच असतो फक्त मॅथ्सच्या पेपरला. मॅथ्सच्या नाही टोटल मॅथ्स आणि इंग्लिशच्या त्यातला मॅथ्सच्या पेपरला तुम्हाला 1च तास मिळतो. सो हे फास्ट सोडवायची स्मार्ट वेनी सोडवायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.